चॅट जीपीटी रेग्युलर वापरणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी देते, कारण चॅट जीपीटीमधली जी माहिती आहे ती अतिशय अचूक आणि त्याचबरोबरीनं प्रोफेशनल असावी असं जर वाटत असेल तर त्यासाठी काही प्रॉम्प्ट वापरणं म्हणजेच काही कोड वापरणं हे गरजेचं आहे, ज्यामुळे चॅट जीपीटीला विशेष संदेश मिळतो आणि तुम्हाला मिळणारी माहिती ही खास आणि अचूक असते. नेमके हे कोड कोणते आहेत जाणून घेऊयात. पहिला कोड आहे स्लॅश एक्सप्लेन. एखादी गोष्ट सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी उदाहरणार्थ स्लॅश एक्सप्लेन AI इन सिंपल मराठी असं तुम्ही लिहू शकता. दुसरा कोड आहे स्लॅश टेक. म्हणजे एखाद्या शिक्षकांसारखं स्टेप बाय स्टेप शिकवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. मोठी माहिती थोडक्यात मिळवायची असेल तर स्लॅश समराइज असं लिहा. त्यानंतर तुम्हाला अगदी अचूक माहिती मिळू शकेल. यूट्यूब किंवा न्यूज किंवा रील्स किंवा स्क्रिप्ट तुम्हाला तयार करायचे असतील तर स्लॅश स्क्रिप्ट असं लिहा. त्यामुळे तुम्हाला तशा स्वरूपामध्ये माहिती मिळेल. एखाद्या विषयावर रिसर्च आधारित माहिती मिळवायची असेल तर स्लॅश रिसर्च असं टाईप करा. दोन गोष्टींची तुलना करायची असेल तर स्लॅश कम्पेअर असं टाईप करा. एखाद्या गोष्टीचे फायदे आणि तोटे हे पटकन समजून घ्यायचे असतील तर स्लॅश प्रोज कॉन्स असं टाईप करा. चॅट जीपीटीकडनं तुम्हाला आता एखाद्या एक्सपर्ट सारखं उत्तर हवं असेल तर त्याला स्लॅश ॲक्ट ॲज असं टाईप करा. तुम्हाला अभ्यासाला फार वेळ मिळाला नाहीये आणि तुम्हाला खूप घाईघाईमधनं परीक्षेसाठी जावं लागतंय किंवा शिकवण्यासाठी जावं लागतंय, तर मग अशा रिवाईज नोट्ससाठी स्लॅश रिवाईज असं टाईप करा. एखादी माहिती अतिशय डीपली ॲनालिटिकली आणि ॲडव्हान्स पद्धतीनं हवी असेल तर स्लॅश IQ 200 असं टाईप करा. आणि एखादा विषय एकाच पानामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर स्लॅश 1 पेज असं टाईप करा. प्रोफेशनल ट्रान्सलेट करायचं असेल तर स्लॅश ट्रान्सलेट असं टाईप करा. त्यानंतर तुम्हाला अतिशय उत्तम दर्जाचं ट्रान्सलेशन मिळू शकेल. हे प्रॉम्प्ट वापरले तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं माहिती मिळेल. हे कोड तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला सांगायला विसरू नका. आणि हो, आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आमचे हे रील्स तुम्हाला कसे वाटतात हेही आम्हाला कळवा.